10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होते आणि बीड जिल्ह्यामधील कुर्ला या गावामध्ये जी माध्यमिक शाळा आहे यशवंत माध्यमिक शाळेमध्ये आज अनोखा प्रकार पाहायला मिळाला। या ठिकाणी अक्षरशः लग्न मंडपामध्ये परीक्षा सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना त्या मंडपामध्ये बसून परीक्षा द्यावी लागते। हे कुर्ला येथील यशवंत विद्यालय माध्यमिक विद्यालय आहे, आदर्श शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि ही शाळा भाडेतत्वावरती आहे। यामुळे इथे ज्या वर्गखोल्या आहेत या कमी आहेत आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः छतावरती मंडप टाकून त्यामध्ये परीक्षा शिक्षकांना घ्यावं लागते व प्रशासनाला घ्यावं लागते। पण यामध्ये असं आहे की हे छत उघड्यावरती आहे आणि यावरती मंडप दिलेला आहे। यामध्ये जर एखादी गर्दीमुळे किंवा हानी झाली, विद्यार्थी जखमी झाला, पडला तर याची जिम्मेदारी कोण घेणार आणि उघड्यावरती परीक्षा घेत आहेत मंडप टाकून, याची प्रशासनाकडनं काही परवानगी वगैरे या संस्थेने घेतलेली आहे का? ज्यावेळेस या जे केंद्रप्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्या संस्थेच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी वर्गखोल्या कमी पडत आहेत, त्यासाठी आम्ही मंडप टाकून प्रत्येक वर्षी अशीच परीक्षा घेतो आहे आणि उद्याचा जो पेपर होईल तो आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये घेऊ। एकूण बीड जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र आहेत 150हून अधिक आहेत आणि त्यामध्ये 43,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत। पण जिल्ह्यामध्ये 6 केंद्र जे आहेत ते संवेदनशील आहेत आणि या तपासणीसाठी भरारी पथक 7 नेमलेले आहेत आणि या शाळेवरती काय कारवाई केली जाईल प्रशासनाकडनं हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।